सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक 22 मध्ये भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार किसन जाधव, दत्तात्रय नटगिरी, अंबिका नागेश गायकवाड व चैत्राली गायकवाड यांच्या प्रचारार्थ काढलेल्या भव्य रोड शो म्हणजे जणू विजयाचा गुलाल उधळणारी विजयादर्शी पदयात्रा ठरली। रामवाडी शासकीय गोदामापासून सोनीनगर, रेवणसिद्धेश्वर नगर, विजापूर नाकामार्गे रामवाडी मुख्य रस्त्यापर्यंत निघालेल्या या पदयात्रेत हजारो महिलांनी हातात भाजपचे झेंडे घेऊन उत्स्फूर्त असा प्रतिसाद नोंदवला आणि अवघा परिसर भगवामय झाला। या शक्ती प्रदर्शनात पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार देवेंद्र कोटे, भारतीय जनता युवा मोर्चाचे मनीष देशमुख व मोनिका देवेंद्र कोटे यांची उपस्थिती विशेष ठरली। विकास म्हणजे भाजप आणि भाजप म्हणजे विकास। प्रभाग 22च्या सर्वांगीण विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही अशी ठाम ग्वाही पालकमंत्री गोरे यांनी देत किसन जाधव व नागेश गायकवाड यांच्या पाठीशी भाजप सरकार खंबीरपणे उभे असल्याचे स्पष्ट केले। आमदार देवेंद्र कोटे यांनीही जाधव पॅनलला मोठ्या मताधिक्याने विजय करण्याचे आवाहन केले। किसन जाधव म्हणाले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रभाग 22 साठी भरघोस निधी मंजूर केला असून पालकमंत्री गोरे, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सुभाष देशमुख आणि देवेंद्र कोटे यांच्या नेतृत्वाखाली प्रभागाचा विकास आता थांबणार नाही। मोनिका कोटे यांनी या पदयात्रेला प्रत्यक्ष विजय यात्रा संबोधले। आज प्रभाग क्रमांक 22 इथे हे प्रचाराची रॅली नसून विजयाची रॅली असं मी करत आहे। आणि या रॅली आपले सोलापूरचे पालकमंत्री गोरेगाव आणि मध्यचे आमदार देवेंद्र कोटे आणि मनीषभैया देशमुख आणि सर्व उमेदवार आपले कमळाचे नागेश असतील, किसन दादा असतील, अंबिकाताई, चैत्रालीताई आणि नटगिरी सगळे आपण कमळाला मत द्या म्हणून आपण रॅली थ्रू सगळ्यांना सांगत आहोत। आणि या रॅलीमध्ये मला वाटतं पूर्ण हे रामवाडी सेटलमेंट हे एक सण साजरा करत आहेत आणि बाहेर पडून आपले उमेदवार नाही, हे जिंकलेले उमेदवार असं म्हणून बघत आहेत। मी नक्की सांगायची इच्छिते की 16 तारीख हे नक्की 22 मध्ये गुलाल उधळू आणि मी स्वतः इथे उपस्थित राहणार आहे। आणि 15 तारखेला 7:30 ते 5:30 सगळ्या चारी कमळावर बटन दाबून भरघोस मताच्या इथे आपण सगळ्यांनी मतदान करावे आणि फक्त लीड मोजायची बाकी आहे असं मी सांगते। धन्यवाद। लक्ष्मण मामा जाधव व माजी नगरसेवक नागेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या रोड शोला मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसाद, त्यात विशेषतः महिलांची विक्रमी उपस्थिती होती। शहरातील कोणत्याही प्रभागात न पाहिलेला असल्याची चर्चा आहे। यावरून किसन जाधव व नागेश गायकवाड यांचे वर्चस्व स्पष्ट होत असून भाजपची चारही उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा ठाम विश्वास राजकीय वर्तुळातून व्यक्त केला जात आहे। आज सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय जयाभाऊ गोरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, यांच्या नेतृत्वाखाली शहरमध्येचे तरुण तडफदार आमदार, युवा आमदार देवेंद्रदादा कोटे, त्याच पद्धतीनं युवा नेतृत्व मनीषभैया देशमुख, त्याच पद्धतीनं देवेंद्रदादा कोटे यांच्या सौभाग्यवती मोनिका वहिनी कोटे साहेब या मंडळींच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार प्रभाग क्रमांक 22 येथील स्वतः माझे सहकारी नगरसेवक नागेश अण्णा गायकवाड यांच्या सौभाग्यवती अंबिकाताई गायकवाड, त्याच पद्धतीनं युवा सहकारी शिवराज गायकवाड यांच्या सौभाग्यवती चैत्रालीताई गायकवाड, दत्तात्रयजी नटगिरी, सर्व भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आज जिल्ह्याचे पालकमंत्री जयाभाऊ गोरे असतील, माझे पिताश्री लक्ष्मीमामा जाधव असतील यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग क्रमांक 22 मध्ये भव्य अशी पदयात्रेचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं होतं। आणि आज पालकमंत्री साहेबांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीचे आज चारही अधिकृत उमेदवारांना जी भव्य दिवसाची रॅली निघाली, त्या रॅलीमध्ये सर्व प्रभाग भारतीय जनता पार्टीच्या चिन्हाचं, कमळ या चिन्हाचा भारतीय जनता पार्टीचं वलय झालेलं आहे। आणि आदरणीय पालकमंत्री साहेबांच्या नेतृत्वाखाली प्रभाग 22चा विकास, सर्वांगीण विकास करणार असा अभिवादन देखील पालकमंत्री साहेबांनी केलेला आहे। आणि पालकमंत्री साहेबांच्या नेतृत्वाखाली आज ती भव्य यात्रा, पदयात्रा निघाली। या पदयात्रेला युवा नेतृत्व, युवा आमदार
देवेंद्रदादा कोंडे साहेब इकडे उपस्थित होते, सौभाग्यवती मोनिका वहिनी कोंडे या उपस्थित होत्या, युवा नेतृत्व मनीषभाई देशमुख हे देखील स्वतः या रॅलीमध्ये सहभागी झाले होते. हजारो माता भगिनींचं, हजारो बांधवांचं, हजारो तरुण सहकार्यांचं भरभरून प्रेम असं या रॅलीमध्ये दिसून आलं. या रॅलीचं सुरुवात इराणा वस्ती सरकारी गोडाऊनच्या समोरून ही रॅली सुरेंद्र उडको इथे मार्गस्थ झाली. सय्यद बाबा दर्गा तिथून पुढे ग्रामदेवत सीतारामेश्वराचे गुरु रेवणसिद्धेश्वर महाराज यांना नतमस्तक होऊन पुढे ही रॅली विजापूर नाका परिसर मार्गे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कमानीच्या द्वारे 1 नंबर नुराणी मस्जिदच्या चौकात गेलं. त्याच्यानंतर चांदरा मस्जिद परिसरामध्ये ही रॅलीचं आगमन झालं. त्याच्यानंतर आम्रपाली चौक येथे आल्यानंतर संपत क्रेडिट दुकान पासून ते सुस्कर प्रशाला मार्गे अण्णासाहेब पाटील प्रशाला, त्यानंतर गायकवाड क्लासेस लिंगवाडी या परिसरातून SLB रिसर्च स्टॉप या रस्त्याने आदिशक्ती माता चौक लिंगवाडी, तिथून तलगोरची पोलीस स्टेशन ते विठ्ठल रुक्मिणी मंदिर सेटलमेंट पासून मंजुनाथ नगर मार्गे लिंगवाडी येथून देवीपीर नगर पवारमावशी देवी चौक ते रामवाडीचे अंबाबाई मंदिर पासून आज या ठिकाणी रामवाडी रिक्षा स्टॉप या ठिकाणी येऊन या रॅलीचा समारोप झालेला आहे. या रॅलीमध्ये भरभरून असा सर्व जाती धर्मातील माता भगिनी असतील, सर्व ज्येष्ठ बांधव असतील, सर्व तरुण सहकारी असतील, मोठ्या हिरिरीनं आमच्या भारतीय जनता पार्टीचे 4ही उमेदवार आहेत. येत्या 15 तारखेला सकाळी 7:30 ते 5:30 या वेळेमध्ये आम्हाला भारतीय जनता पार्टीचे कमळ या चिन्हावर उमेदवाराला आपण भरभरून आशीर्वाद द्यावा, भरभरून प्रेम द्यावं. आमच्या 4ही उमेदवारांचं जे कमळ चिन्ह आहे त्या कमळ चिन्हावर बटन दाबून जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या नेतृत्वाखाली जो जिल्ह्याचा सर्वांगीण विकास चालू आहे, सोलापूर शहरचे युवा आमदारांच्या नेतृत्वाखाली शहर मध्य विधानसभाचा सर्वांगीण विकास सुरू आहे. कालच आपण पाहिला असेल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली जी जाहीर सभा झाली, त्या जाहीर सभेमध्ये युवा नेतृत्व देवेंद्रदादा कोटेंनी फोन केला की जोपर्यंत सोलापूर शहराला दररोज पाणी पुरवठा होणार नाही तोपर्यंत मी माझ्या डोक्याला फेटा बांधणार नाही. लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका.